ब्रेकिंग न्यूज समोर येते। माओवाद्यांची देशातील सर्वात लढवई बटालियन पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी या बटालियन क्रमांक 1 चा कमांडर बारसे देवासह 17 माओवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। माओवाद्यांच्या संघटनेमध्ये सर्वाधिक लढवई, क्रूर आणि गनिमी कावा पद्धतीने सुरक्षा दलांना लक्ष्य करणारी ही बटालियन आहे। या बटालियनच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत दंडकारण्यामध्ये 300 पेक्षा जास्त जवान ठार झालेत। बारसे देवा हा महत्त्वाचा कमांडर या बटालियनचा प्रमुख आहे। हिडमाच्या नंतर जहाल आणि क्रूर माओवादी अशी ओळख असलेल्या बारसे देवावर सगळ्या राज्यांचा मिळून 3 कोटींचं बक्षीस आहे। गेल्या वर्षभरापासून 4 राज्यांची सुरक्षा यंत्रणा बारसे देवाच्या मार्गावर होती। हिडमाचा निकटवर्ती अशी ओळख असलेल्या बारसे देवा याच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनेसाठी असलेली एकमेव आशा आता मावळलेली आहे। मोठी बातमी आपण बघतोय, थेट जाऊयात आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडे। महेश, प्रियंका, ही आजची देशातली सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण मार्च 26 पर्यंत माओवाद संपवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जे विधान होतं त्याला बळकटी देणारी ही घडामोड आहे। कारण गेल्या वर्षभरापासून केंद्रीय गृह मंत्रालय आणि दंडकारण्यातले 4 ते 5 राज्यांचे सुरक्षा दल हे जेव्हा माओवादी नेत्यांना टार्गेट करत होते तेव्हा त्यांच्या निशाण्यावर अर्थातच माओवाद्यांची लढवई बटालियन PLGA पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी ही बटालियन होती। आणि ही बटालियन माओवाद्यांची सगळ्यात मोठी बटालियन आहे, जिनं दंडकारण्यात सुरक्षा दलांवर मोठे हल्ले केले आहे, ज्याच्यामध्ये एका घटनेत 76, एका घटनेत 55, एका घटनेत 25 असे जवान शहीद झालेले आहेत। आणि हिडमाच्या नेतृत्वात ही बटालियन तयार झाली होती। मात्र गेल्या वर्षभरापूर्वी हिडमाला जेव्हा पदोन्नती देण्यात आली केंद्रीय समितीमध्ये, तेव्हा बारसे देवाकडे ही जबाबदारी देण्यात आली। बारसे देवा हा हिडमाच्या गावालगत असलेल्या गावाचा रहिवासी आहे आणि हिडमाच्या नेतृत्वात तो तयार झालेला आहे। त्यामुळे हिडमासारखं हा सुद्धा तेवढाच क्रूर आहे आणि याला शोधसाठी सुरक्षा दल गेल्या काही महिन्यापूर्वी जे कर्रे गटाचं विशेष ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, त्यावेळी हिडमा सोबत बारसे देवाचाही शोध सुरू होता। आता मात्र सुरक्षा दलांच्या दबावातून बारसे देवा आपल्या सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर गेलेला आहे। काल रात्री उशिरा तो पोहोचला आहे। त्याचं अधिकृत आत्मसमर्पण आता दाखवण्यात येणार आहे। निश्चितच महेश, ही मोठी बातमी आपण बघतोय। बारसे देवा याने आत्मसमर्पण केलेलं आहे। हिडमाचा अतिशय जवळचा सहकारी म्हणून बारसे देवाला ओळखतात। धन्यवाद महेश सविस्तर माहितीसाठी।